नमस्कार मित्रांनो, जय जवाहर जय दिवस. आज मी विचार केला काय जाय आज नवजीवनला टायर बायर आणलं गाडीला पण 2 महिने झालं घराच उभी होती. काय हिंडवत तर नाही, गाड्या आमच्या सुकवल्या ते 4-5 गाड्या अशाच टाईम नाही भेट हिंडवायला असं. तर मी मित्राला फोन केला, लंगोटी पटणार चल मग आज आपले नवजीवनला जाऊ टायर आणा. तर आम्ही दोघं निघालो असं एकदम धूमच्या स्पीडला गाडी घेऊन पोहोचले पेट्रोल पंपवर. पेट्रोल असा टाकला ना आम्ही मग निघाला. त्या मित्र सांगला तू गाडी चालव. आता मी मग माझे फॉलोअर्सला सबस्क्रायबर्सला पण रस्ता दाखवा कसा नवजीवनला जायचं तो लोकेशन असं म्हणतो मग टाका असं. हायवेला एवढी थंडी ना तर माझे तर मग कानूच फाटून गेलं. काय सांगायचं एवढी थंडी तर मी तर रुमाला असा बांधून घेतला. मित्र तर एवढं फास्ट घेते ना काय त्याला तर सवयच नाही, हेल्मेट घालून ना आराम पाय त्याची आहे तर तो ते रपारा भिंडा कुठं ना कुठं. तसं करून आम्ही पोचला आहो ना. तुम्ही हायवेला जेव्हा तर नागजा असं रस्त्याचं काम कोणतं मध्ये काम चालूच राहत आहे. हे मोबाईल हिंचा काही काम धंदा नाही. कोणता ना कोणता रस्ता खणायचा कुठं पण करायचा. तर तुम्ही जरा गाड्या सावकाश चालवजास नाही तर तुम्हाला काय ना काही दुर्घटना येत राहील. त्याच्यासाठी सावकाश गाड्या चालवा. आम्ही टोल नगर बदलत तर पोलीस होतं मी तर काही बिहायला नाही. पार्टनर पाहिजे लायसन्स नाही भाई. तर मी तर एकदम खुश आहे ना. आम्ही वसईच्या फाट्यावर पोहोचला ना पुढे जाणं तुम्हाला रस्ता दाखवत आहे कसा किना जायचा नवजीवनला ऑटो पासला. तर तुम्हाला त्याचं स्वस्त सामान कसा घ्या ते आज माझ्याकडे शिका. मी एकदम स्वस्त टायर घेतला, एकदम वायजर घेतला, फार काय घेतला. तर तुम्ही माझा व्हिडिओ वॉच करा, फुल व्हिडिओ वॉच करा. तुम्हाला पण माझ्याकडे नॉलेज भेटेल कसा करायचा कसा घ्यायचा विकत ना शिका. स्वस्त सामान कसा घ्यायचा. वसईचे ब्रिज खाली पोहोचला तर एवढी ट्रॅफिक ना भेंच होती काय पण ट्रॅफिक आहे का काय आयतारा मी तर विचारत पडला काय सांगायचा. तर मग इथं मंदिर आहे, मंदिराच्या समोरची सरळ गेला काही नाही एक टर्न घ्यायचास. टर्न घेतला काय मग रप्पा सरळ जाजास. असं भोगतेच निघाला ना काय तुम्हाला सरळ जाजा कुठंच बोलायचं नाही. ही बिल्डिंग दिसा ना समोरची ते रोडला सरळ जाजा सरळच. सरळ आला ना काय आता जरा पुढे येणार टर्न घ्यायचा तर तुम्ही जरा सावकाश घ्या नाही ते मोबाईल लोक तुम्हाला ओढून पण देतील भरोसा नाही. आम्ही तर गेला हळू सावकाश करून इको वाल्याच्या मागेच आम्ही सरकन डायरेक्ट घुसवला. असं सरळ गेलं गलिच्छ घुसलं ना काय त्याचे टायरचं दुकान सोयब टायर करून असं दुकान आहे. दुकानात आलं ना काय तुम्हाला 101 खतरनाक टायरची क्वालिटी टायर ना असं एकदम त्यातच फिटिंग ना असं करून भेटेल तुम्हाला. तो 200 रुपये मागच्या टायर फिटिंग करायचं घे, पुढच्या टायर 100 रुपये. तर मी त्याला 300 रुपये दिलं टायरचे फिटिंग करा. ते एकदम मस्त त्याला मी सांगला 190चा टायर काढला मस्त. माझा जुना टायर एक तो फार चालला 1 वर्ष चालला. त्याला तो 170च्या CCचा घेतील मी MM चा. तो फार वॉच केला मी. तर त्याला तेवढं टायर बसवायची काही जमत नाही होता. तर त्या ट्यूबनं असं टाकून नाही करत हातोडी काल ठोकं कॅखाल ठोकं काय सांगायचं. तर त्याला नाही जमत तर त्या एक मग दुसरा माणूस बोलवला काही येथे करा फटावून मला करा मदत करायचं नाही. तर आपले त्याची काही त्याला ते दुकान चाललं मस्त त्याच्या स्वस्त तर त्याला सांगलं त्याचा तर घामी काला विचारायचं काय सांगायचा. टायर घ्यायचं होतं तर याच्याकडचे टायर घ्यायचं ना. बाकी सामान घ्यायचं तुम्हाला मी माझा व्हिडिओ पुरा सांगत राहतो. मी तुम्हाला मी लास्टला दाखवत नाही कुठं काय सामान घ्यायचं. एकदम स्वस्त गाडीचे दोन्ही टायर टाकलं मी फिटिंग केलं मस्त एकदम नवीन क्वालिटीचं बसवलं दोन्ही टायर. आपले काय एकदम गाय टायर नाही एकदम कडक मस्त मजबूत ना. पोरं आपली नागा लागली की अरुण भाई एकदम मस्त तिच्या टायर सांगा मोठा एकदम मी तर फार खुश झाला रे ना. टायर टाकलं दोन्ही. आता मी आता नागा कसं टायर दिसत ते तुम्हाला वाटलं टायर टाकायचं जेव्हा तर याच्याकडे जास्त मस्त स्वस्त ना फिटिंग पण करून तो देईल. पण जरा नवीन आहे तो त्याच्या बाबा असलेला का तो मस्त फिटिंग होते. तर दोन्ही टायर नाका तुम्ही कसं वाटत ते मग हेल्मेट काय घ्यायचं होतं भाई उसका सब सामान उसमें डाल दिए ना. बाकीचं सामान घ्यायचं होतं तो ऑटो नवजीवनमध्ये यायचा. त्याच्याकडे अख्खा गाडीचा सामान भेटेल काय 101 गाडीचा कोणता पार्ट कोणता काय तुटेल सगळं 101 सामान त्याच्याकडे भेटेल. खाली टायर सोडून बाकी अख्खा गाडीचा पार्ट सगळं त्याच्याकडे भेटेल. दुसरा सामान त्याच्याकडे भेटला नाही तर मी दुसरं दुकान गेला त्याचं सामान असं घेतलं ना आम्ही निघाला जा. आता काय सांगायचं त्याला ते गलीला पण गर्दी काय मोबाईलसारखं गलीच्छ निघाला आम्ही ना. मग हायवेवर पोहोचलो तर त्या मित्राला मग चांगला भूक लागला पाहिजे. आम्ही पोहोचलं राईसच्या दुकान गेलं का मित्र घेऊन गेलं ना भैया आहे तो राईस बनव राईस ना असा खा निघाला. मग आता पेट्रोल पंप जाऊ पेट्रोल पंपवर गेलं पेट्रोल टाकायला लावला. टाकलं ना आता मग निघू होता. तर मित्र सांगा हे भोसडीच्या जरा भैया जरा तुला जरा काम करायचं का नाही तर भैया काही त्याला पैशाही सुट्टे देत नाही कुठं. तर मापा हेल्मेट नाही तर मी वाजर चिन्ह डोकेशी धरला डोलीत कचरा नसा पाहिजे ना. आम्ही आलं आमच्या नकर मस्त नकर आलं ना गाडी मग मागवत असा कसे टायर ना समजतात ते ना का तुम्ही कसे टायर ना सगळे कसे फिटिंग ना कसे करायला कसे पटते. मग गाडी घेतली ना आम्ही मग निघालं ज्या घर असं आम्ही निघालं जव्हार रोडला आपलं गाव ना.
बाबा रोडला घुसला ना आम्ही आला आमचे घरा ना गाडीचा लुक ना का फायनली कसं काय टायर वायझर मागच्या तो सायलेन्सरची कवटी 2 टायर सिग्नल एकदम खतरनाक. मग आला मी दुकानावर आपल्या रोजच्या कामावर.